So good evening all of you, and in this session we are discussing about the amplitudes and the amplitude arguments of the Z in different quadrants. In last session we discussed about the आपण काय काय स्टार्ट केलं होतं Z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय बरोबर आहे. हा नंबर कोणता आहे आपला? विच नंबर इज दिस? Complex number, yes. And in that complex number, we are defining the two terms there. One is the mod of Z, and mod of Z is given by the equation, yes, x square plus, चला बोला पाठीमाग, x square plus y square. and amplitude of Z, or it is the argument of Z, is given by the equation tan inverse into y upon x. that is the theta is equal to what? Tan inverse of theta is equal to tan inverse of y upon x. Getting this? Yes. Have you understood this? So Z is Yes, equal sir. to x plus I y हा काय तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि इथं आपण काय दोन टर्म डिफाइन करतोय, एक मॉड ऑफ Z आणि दुसरा एम्प्लिट्यूड ऑफ Z. मॉड ऑफ Z म्हणजेच काय? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि एम्प्लिट्यूड ऑफ Z किंवा आर्ग्युमेंट ऑफ Z हा काय घेतोय आपण? थीटा टॅन इनवर्स ऑफ y अपॉन x. आता जर पाहिलं मी एक सिंपल कॉम्प्लेक्स नंबर घेतोय Z इज इक्वल टू 2 प्लस 3i. Z इज इक्वल टू 2 प्लस 3i. आता मला सांगा याच्यावरून x ची व्हॅल्यू किती आहे? कंपेअर करा x प्लस आय वाय सोबत या इक्वेशन सोबत. यस, सो x ची व्हॅल्यू किती झाली? 2. x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू किती झाली? 3. बरोबर. म्हणजे मला सांगा आता मॉड ऑफ Z किती येईल? मॉड ऑफ Z किती येईल? Under root 2 square plus 3 square. Yes, that is a 2 square plus 3 square, and that is equal to square root of 2 square is how much? 4. 3 square is how much? 9. 4. And that is the square root of 13. And tell me what is the amplitude of Z, or that is the argument of Z. Tan inverse into 3 upon 2. Theta is equal to tan inverse of y ची व्हॅल्यू किती आहे? 3. 3. x ची व्हॅल्यू किती आहे? 2. 2. This guy with 3 upon 2. So that is your amplitude or argument of Z. And this can be represented. This can be represented graphically like this. Just see there. आता ग्राफिकली कसं रिप्रेझेंट करतोय आपण? आता जर पाहिलं हा तुमचा असेल x एक्सिस, हा असेल तुमचा y एक्सिस. मी इथं हा घेतोय -x आणि हा घेतोय या ठिकाणी y. आता जर पाहिलं हा -y. तुम्हाला जर इथं x आणि y म्हणजे जिथं पहा x आणि y जर पॉझिटिव्ह असतील तर तुमचा क्वाड्रंट कोणता येतो? px, y. and this is your mod of Z, that is the modulus of Z, and this will represent the theta, that is the argument or amplitude of Z. That session in that things we discussed in the last session. Have you understood? Yes, sir. Yes. Now let us see some probable cases there. In the first case, if x is greater than 0 and y is greater than 0, x is greater than 0 and y is greater than 0. So let me know what is the quadrant or in which quadrant it will appear. X is greater than 0 म्हणजे काय येईल? पॉझिटिव्ह. आणि y greater than 0 म्हणजे काय येईल? y पण काय येईल? पॉझिटिव्ह. तर हा क्वाड्रंट कोणता येईल? क्वाड्रंट कोणता येईल? फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे? फर्स्ट क्वाड्रंट बरोबर आहे का? चला बाकीचे पाठीमागे माझे सांगा. फर्स्ट क्वाड्रंट येईल का? हो. म्हणजे तिथं तुमचा अँगल किती येईल? 0 लेस दॅन थीटा लेस दॅन π/2. 0 लेस दॅन थीटा लेस दॅन π/2. आता सेकंड केस मध्ये मी x लेस दॅन 0 करतोय आणि y ग्रेटर दॅन 0 करतोय.
कोणता क्वाड्रंट येईल? लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आणि ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. बरोबर, हे माहिती आहे ना? लेस दॅन 0 म्हणजे काय येईल तुमचं इथं? निगेटिव्ह. आणि ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय येईल इथं? पॉझिटिव्ह. हे तर माहिती आहे तुम्हाला. हा x इथं पॉझिटिव्ह आहे, इकडं -x हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, हा y पॉझिटिव्ह आहे आणि हा y काय इथं निगेटिव्ह आहे. आता x लेस दॅन 0 म्हणजे x काय होईल? पॉझिटिव्ह होईल का निगेटिव्ह होईल? x काय होईल? पॉझिटिव्ह होईल का निगेटिव्ह होईल? निगेटिव्ह. निगेटिव्ह. यस. y ग्रेटर दॅन 0, y पॉझिटिव्ह होईल का निगेटिव्ह होईल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. म्हणजे क्वाड्रंट कोणता येईल? सेकंड. सेकंड. बरोबर, इथं क्वाड्रंट येईल तुमचा सेकंड. आणि या वेळेस तुमचा जो अँगल असेल, हा अँगल काय असेल? π/2 लेस दॅन थीटा लेस दॅन काय होईल? पाय होईल ना. नाउ थर्ड कंडिशन, x लेस दॅन 0 and y लेस दॅन 0. म्हणजे x पण काय निगेटिव्ह आहे, y पण काय निगेटिव्ह आहे. कोणता क्वाड्रंट येईल? थर्ड. Third quadrant. Very good. So this is the third quadrant. And what is the angle? Angle is the pi less than theta less than 3π/2. हा 0 येईल, हा येईल तुमचा π/2, हा येईल तुमचा पाय आणि हा येईल तुमचा 3π/2 आणि परत तुमचा काय येईल? हा 2π येईल. समजलं? इथपर्यंत समजलं का? येस सर. आता x ग्रेटर दॅन 0 आणि y लेस दॅन 0, कोणता क्वाड्रंट येईल? फोर्थ. Fourth quadrant, and angle is 3π/2 less than theta less than किती? 2π. बरोबर, बरोबर आहे का? येस सर. Any problem with this? नो. आता इथं लक्षात घ्या. प्रणव, have you understood this? Yes sir. Durvakshi, are you there? Pratiksha, have you understood? येस सर. Okay. Isha, have you joined it? Okay, she might be facing some problem. Isha, are you there? ओके. आता इथे जर पहा, जर तुमचा हा फर्स्ट क्वाड्रंट असेल, इथे जर तुमचा फर्स्ट क्वाड्रंट असेल, तर या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुम्हाला पाहता, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तुम्हाला डायरेक्टली थीटा इज इक्वल, इथे थोडं लक्षात घ्या, सीईटी नीट आणि सीईटी आणि जेडब्ल्यू चे इम्पॉर्टंट आहे. टॅन इनवर्स ऑफ y/x घ्यायचे. इथे जर तुम्हाला सेकंड क्वाड्रंट येत असेल, तर तो येईल तुमचा पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ y/x. आणि जर तुमचा हा थर्ड क्वाड्रंट येत असेल, हा होईल तुमचा पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ y/x. आणि इथं होईल तुमचा 2π मायनस टॅन इनवर्स ऑफ y/x. पहा इथं तुम्ही डायरेक्ट टॅन इनवर्स ऑफ y/x घेतला, तो पाय पेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ y/x. इथून तो होतो पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ y/x आणि इथं होतो तुमचा 2π मायनस टॅन इनवर्स ऑफ y/x. समजले? हे समजलं का कन्सेप्ट? येस सर. हा कन्सेप्ट समजला का? स्क्रीनशॉट मारून घ्या, कारण तुम्हाला नोट्स मला पाठवायचे लगेच. हे खूप इम्पॉर्टंट आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सीईटी, पीसीएम अँड फॉर युअर जेडब्ल्यू एक्झाम. Have you understood? येस सर. Now let us see the problem. We are solving the exercise 1.3. We are solving the exercise 1.3.
आता पहा, मी ज्या वेळेस इथे एक फिगर ड्रॉ करतोय, इथं कोणता आहे तुमचा x, हा -x, हा y, हा -y, हा क्वाड्रंट कोणता आहे फर्स्ट, हा क्वाड्रंट कोणता आहे सेकंड, हा क्वाड्रंट कोणता आहे थर्ड, हा क्वाड्रंट कोणता आहे फोर्थ. आणि या क्वाड्रंट मध्ये आता इथं आपण अँगल डिफाइन करूयात. तुम्हाला अँगल इथं काय येणार आहे आपला tan इनवर्स ऑफ y बाय x. इथं काय येणार आहे पाय मायनस tan इनवर्स ऑफ y बाय x. इथं काय येणार आहे पाय प्लस tan इनवर्स ऑफ y बाय x. आणि इथं काय येणार आहे 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ y बाय x. Have you understood this figure? ही फिगर समजली का? Yes, sir. Yes, sir. Yes. Now we will solve the problems in the exercise 1.3. Exercise 1.3. The first problem is find modulus and amplitude for each of following. The first problem is 7 minus 5i. इथं पहा डायरेक्टली कंपेअर करा तुम्ही x प्लस आय वाय ला किंवा ए प्लस बी आय ला काही पण करू शकता. आणि तुम्हाला इथं मॉड्युलस आणि तुम्हाला या ठिकाणी आर्ग्युमेंट फाइंड करायचे किंवा अँप्लिट्यूड फाइंड करायचे. आता मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे मी जर इथं झेड घेतलं, मॉड्युलस ऑफ झेड चा फॉर्म्युला काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू किती आली बोला 7 7 आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे -5. Plus 5. म्हणजे मॉड्युलस ऑफ झेड किती येईल √7 square plus -5 square. 5. 25. So this one is 64. this one is 74. 74. Getting Yes. anyone is having the problem? चला काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? No, sir. नो. आता पहा, हा बोला काही प्रॉब्लेम नाही ना? दुर्वाक्षी, आर यू देअर? ईशा, आर यू देअर? Yes. ओके बेटा. ईशा समजते का? Oh. ओके. आता पहा इथं स्क्वेअर रूट ऑफ 74 आला म्हणजे पहिलं आपलं समजलं, मॉड्युलस समजला बरोबर. आता मला सांगा अँप्लिट्यूड काय येणार आहे इथं? अँप्लिट्यूड इज इक्वल टू थीटा. आता इथं लक्षात घ्या, इथं क्वाड्रंट कोणता येणार आहे? x हा ग्रेटर दॅन 0 आहे, 7 आहे, आणि y हा तुमचा लेस दॅन 0 आहे. क्वाड्रंट कोणता येणार आहे? क्वाड्रंट कोणता येणार आहे? बोला लवकर. Fourth. बरोबर आहे, फोर्थ येणार आहे. बरोबर आहे का? Oh. येस. म्हणजे क्वाड्रंट इज फोर्थ. सो क्वाड्रंट इज फोर्थ. So what is the angle? It is a 2 pi minus tan inverse of y by x, and tan inverse of y by x is how much? -5/7. Getting? Yes. इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं का? And that is nothing but the 2 pi minus tan inverse of 5/7. Have you understood? चला रिस्पॉन्ड करा फास्ट. समजलं? Yes, sir. स्क्रीनशॉट मारून घ्या कारण मी लगेच दुसरा प्रॉब्लेम घेतोय.
घेतला? हो. घेतला का रे बाकीचे? प्रणव, दुर्वाक्षी, ईशा. घेतलं सर. एरेज करू? आता पहा किती प्रॉब्लेम घेतोय. सेकंड प्रॉब्लेम घेतोय मी. रूट थ्री प्लस √2i. √3 + √2i. आता पहा z इक्वल टू √3 + √2i. बरोबर. मला सांगा आता मॉड्युलस ऑफ z काय फॉर्म्युला आहे? √x² + X y². x ची व्हॅल्यू किती आली? √3. y ची व्हॅल्यू किती आली? √2. बरोबर. चला सांगा आता मॉड्युलस ऑफ z किती आलं? √3² √5. बरोबर. √5. आता x is what? Greater than 0 or less than 0? x is what? Greater than 0 or less than 0? चला फास्ट. पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह x ची व्हॅल्यू? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आहे ना. सांगा ना लवकर मग. x इज ग्रेटर दॅन 0 आणि y काय? y काय? ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0. बरोबर. म्हणजे क्वाड्रंट कोणता येईल? फर्स्ट. फर्स्ट. बरोबर आहे. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपलं जे अँप्लिट्यूड ऑफ z आहे हा काय आपला थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ y अपॉन x. म्हणजे हा किती होईल? tan इनवर्स ऑफ y किती आहे? √2 आणि x किती आहे? √3. बरोबर. म्हणजेच हा काय होईल? tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2/3. समजलं? समजलं? Yes. Yes sir. एनी प्रॉब्लेम? No sir. एनी प्रॉब्लेम? प्रणव, No sir. दुर्वाक्षी, ईशा, No sir. समजते बेटा? हो. आता मला सांगा दुसरा स्क्रीनशॉट घेतला का मारून? स्क्रीनशॉट मारला का याचा? हो. येस. नाउ विल टेक द नेक्स्ट. -8. आता हे तुम्ही सांगताल मला आन्सर याचा. z इज इक्वल टू -8 + 15i. -8 कंपेअर करा x + iy सोबत. व्हॅल्यू किती आहे? 8. 8 आहे का -8 आहे? -8. -8. हे कोण सांगणार? y ची व्हॅल्यू किती आहे? 15. 15. बरोबर. 15. बरोबर. बरोबर. हो.
Yes, sir. आता मला सांगा x हा काय ग्रेटर दॅन आहे का लेस दॅन आहे? Less than 0. लेस दॅन 0 बरोबर. x हा काय इथं लेस दॅन 0 हा लेस दॅन 0 आणि y हा काय Greater than 0. ग्रेटर दॅन 0. क्वाड्रंट कोणता येईल? क्वाड्रंट कोणता येईल? क्वाड्रंट कोणता येईल? Second. क्वाड्रंट कोणता येईल? सेकंड. बरोबर आहे. सेकंड बरोबर. क्वाड्रंट कोणता येईल? सेकंड. म्हणजेच आता इथं मॉड ऑफ झेड फाइंड करतोय मी. मॉड ऑफ झेड हा काय होईल? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच हा होईल इथं -8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर. किती होईल? 64 प्लस 2 to 5 किती होते? Root 289. 200. बरोबर. रूट 9 कशाचा स्क्वेअर रूट आहे? 17. 17. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. 17 बरोबर. आता मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे सॉरी अँप्लिट्यूड ऑफ झेड काय येईल? तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये आपला अँगल किती येतो? पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ बोला 15 माय अपॉन -8 म्हणजेच हा काय होईल? पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ 15 अपॉन. समजलं? समजलं? Yes, sir. Yes, sir. Any problem? No, sir. No, sir. आता असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील? असे प्रॉब्लेम Yes. सॉल्व्ह करता येतील का? Yes, sir. Now take the another problems. Fourth, -3 1 minus I. Fifth, -4 -4I. 6 √3 minus I. 7 3 8 1 plus I. 9 1 plus I √3 and 10 1 plus 2I square 1 minus I. Will you do this? Yes. आता इथे पहा हा फक्त 1 plus 2 आहे हा स्क्वेअर a plus b स्क्वेअर करा सॉल्व करा आणि तो तुम्हाला x plus iy या फॉर्म मध्ये येईल बरोबर. त्याच्यानंतर हा जो 3 आहे या 3 ला काय रिप्रेझेंट करायचं 3 plus 0 I बरोबर. Yes, sir. यस. आता एवढे प्रॉब्लेम सॉल्व करून मला किती वाजेपर्यंत सेंड करताल? चला बोला. किती वाजेपर्यंत सेंड करताल? यस. बोला लवकर किती वाजेपर्यंत सेंड करताल? 10 o'clock. नक्की? हो. ओके. आणि लक्षात घ्या केमिस्ट्रीचं सरांचा पण मी नंबर सेंड करतो. केमिस्ट्रीचे आता 2 सेशन झालेत बरोबर आहे चॅप्टरचे. हो.
तर त्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करायचे जेवढे 2 चॅप्टरचे नोट्स आहेत तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये प्रिपेअर करून ते पण त्या सरांना करायचे करताल. Yes, sir. हा तर तुम्हाला टास्क आजचं काय केमिस्ट्रीचे जेवढं झाले तेवढं आणि मॅथमॅटिक्सचे एवढे प्रॉब्लेम्स आणि जे आपण 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत हे पूर्ण नोट्स मध्ये लिहून ते मला सेंड करायचं आणि केमिस्ट्रीचे सरांना बायोलॉजीच्या सरांना फिजिक्स मॅथमॅटिक्स असं डेली आपल्याला टास्क कम्प्लीट करायचं आहे. समजलं? Yes, sir. Yes. Now I will Yes, sir. conclude the today's session and then we will see you tomorrow at the same time with the next new problems. Getting all of you? Yes, sir. Yes.